सोलापूरच्या बाळेवेस परिसरातील श्री संत नामदेव विठ्ठल मंदिरात संत नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांच्या 676व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सोलापूरच्या बाळीवेस परिसरातील श्री संत नामदेव विठ्ठल मंदिरात संत महाराज परिवार आणि संत जनाबाई यांच्या 676व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं। मिश्रीबाई गुलाबचंद तोष्णीवाल नेत्रपेढी आणि श्री नामदेव विठ्ठल मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीनं आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरात 100पेक्षा अधिक नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली। यावेळी 40 नेत्र रुग्णांची मोफत नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली। हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे, डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, डॉक्टर निखिल तोष्णीवाल आणि मुरलीधर रेळेकर यांच्या हस्ते संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात झाली। यावेळी हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी शुभाशीर्वचन दिलं। एखादा जरी अवयव आपला थोडासा प्रतिकूल झाला तरी आपल्याला जीवनाचा आनंद घेता येत नाही। अध्यात्माच्या दृष्टीनं शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत। विज्ञानाचा मला अभ्यास नाही आणि मला विज्ञानाचं मत मांडता येणार नाही, परंतु अध्यात्माच्या अभ्यासानुसार 72 नाड्या आहेत। 72,000 नाड्या शरीरामध्ये आहेत। एवढं मोठं दळणवळण शरीरात आहे। ती नाडी जिथं चुकप होते तिथं वेदना सुरू होतात आणि त्याला सरळ करण्याची प्रक्रिया विज्ञानानं प्रगत केलेली। त्यामध्ये प्रत्येक अवयव सक्षम राहावा, तसे डोळे चांगले राहिले पाहिजे तर आम्हाला या सृष्टीचा आनंद घेता येतो। सृष्टीतल्या आकारवान दिसणाऱ्या रूपाच्या रंगाच्या सगळ्या गोष्टीला जर निहाळायचं असेल, त्याच्यातलं चांगलपणा सौंदर्य पाहायचं असेल, त्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर त्याला डोळे लागतात आणि त्या डोळ्यामध्ये असलेली दृष्टी व्यवस्थित व्हावी याचा सुद्धा एक वेगळा अभ्यास या मंडळींनी केलाय। ते म्हणजे समाजसेवा। आपलं कार्य करत असताना समाजामध्ये जाऊन आपल्या काही देणं लागतं, याला समाज ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न असं म्हटलं जातं। डॉक्टर नवनीत तोष्णीवाल आणि डॉक्टर निखिल तोष्णीवाल यांनी उपस्थित नेत्ररुग्णांना मार्गदर्शन केलं। संत राष्ट्रीय असावा, तो हजारो लोकांना गोळा करू शकतो। त्याच्या माहिती ही माणसं, हे संत सामाजिक संत आहेत। त्यांना समाजाचं पण भान आहे। समाजात काही गोष्टी चालल्या त्याला डोळ्याआड करून ते नाही करू शकत। मी म्हणून दरवेळी इंगळे महाराजांचं टीव्हीवर जेव्हा येत होतं तेव्हाही त्यांनी नेत्रदानाबद्दल बोललेलं मला आठवतंय। टीव्हीवर आपल्या नॅशनल टेलिव्हिजन वर त्याला डेली लागतंय, त्याला खूप जास्त महत्व आहे सर। त्यामुळे मी नामदेव शिंदे समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनोमन धन्यवाद देतो। याच्या व्यक्तींना तिथे येतात आणि आम्हाला हे काम करायचं पाठबळ देत आहे। आणि आपण सगळे वारकरी आहोत, आपण बसलेले मान्यवरही वारकरी आहोत, आम्ही वारकरी आहोत। फक्त असं आहे की जसं आपण महाभारतात म्हणतो की आर्य श्रेष्ठ, तेव्हा सगळे आर्य होते आणि आर्य श्रेष्ठ, तसे आमच्या सगळ्या वारकऱ्यांचे वारकरी श्रेष्ठ असे संत शिरोमणी आज आम्हाला ऐकायला मिळालं। त्यांच्या अमृतवाणीचं खूप खूप धन्यवाद। कसं असतं की काही गोष्टींच्या जबाबदाऱ्या त्या डायरेक्ट पडतात आणि त्या उचलण्याची मग फक्त इच्छा लागते, कारण तिथे मदत करणारे आमचे मेन ओटी असिस्टंट बाळूकाका असतील किंवा आमच्या हॉस्पिटलची टीम असेल किंवा असे आशीर्वाद आणि ट्रेनिंग देणारे आमचे वडील असतील, आम्हाला फक्त इच्छाशक्तीचा अभाव असतो। ती जर आम्ही दाखवली तर असं काम पांडुरंग घडवून आणत असतो आणि यात आमचं काहीच नाही, हे सगळं त्याचं दिलेलं आहे आणि तेच आम्ही पूर्ण करतो आहोत। शिबिराबद्दल फक्त एवढी माहिती की नामदेव शिंदे समाजाचं कौतुक असं की फक्त शिबिराबद्दल नाही, वर्षभर असंख्य रुग्णांचं तपासणी आणि ऑपरेशन करण्याचा सौभाग्य आम्हाला मिळतंच। पण तरी जे आज उपस्थित आहे, येत्या आठवड्यातच आपण सगळ्यांची ऑपरेशन पूर्ण करू, जास्त वेळ लागणार नाही। फक्त 50% रुग्ण जे आहेत त्यांना चष्म्याचा फक्त आजार असतो किंवा काजबेगूसारखा आजार असतो किंवा वेगळे काही आजार असतात, त्यांचीही तपासणी आम्ही पूर्ण मोफतच करू। प्राध्यापक मुक्तेश्वर मुळे यांनी मनोगत व्यक्त केलं। या ठिकाणी जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, मूर्ती या ठिकाणी नाही। माझ्या कवितेच्या चाकरीने सुरुवात करतो। देव रुजवावा मनात, देव रुजवावा मनात
देव दिनांचा दयाळू, देव दुःखितांचा कणवाळू, देव नांदतो जिथे आरती तिथेच ओवाळू, आरती तिथेच. तसंच जोधपूर येथील डॉक्टर गुफरान कामदार यांचीही यावेळी उपस्थिती होती. शिबिराच्या आयोजनासाठी नामदेव विठ्ठल मंदिर समितीचे पदाधिकारी, सदस्य, समाज बांधव आणि नेत्ररुग्ण मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बाळकृष्ण राशीनकर, पुरुषोत्तम राशीनकर, सचिन बारटक्के, गोवर्धन निकते, मनोज भस्मे, अनिल बोंडगे, अनिकेत जवंजाळ, राजेश केकडे, कृष्णा रेळेकर आणि गुरुनाथ पतंगे यांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवराज नगरकर यांनी केलं, तर नागेश राशीनकर यांनी आभार मानले.